पिकलिया सेंद कडूपणा गेले तैसा मा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघ्यानंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाचे सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाचे सृष्टी झाली विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे आपुले चौफाळण्या भले वरे भय सौ पाऊले श्री गुरुचे पिकलिया सेंद कडूपणा गेले तैस्या म्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि देवाची शरणागती केल्यानंतर देवानी काय केलंय अशी एक मीमांसा सांगणारा एक अभंग आहे यात एक मीमांसा आहे की आम्ही देवाची शरणागती केली मग देवानी काय केलंय या अनुषंगाने सर्व चिंतन या वाक्याभोवती या शब्दाभोवती अशा प्रकारचं फिरणार आहे आदरणीय पूज्य वैकुंठवासी श्री संत सोमपुरी बाबा यांच्या 156व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने हा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि आपल्या छोट्याशा गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह
जो सुरू आहे त्याचा आता 43वं वर्ष आहे. आणि विशेष म्हणजे आज निसर्गालाही आनंद वाटला की आपण या कार्यक्रमात पोहोचलं पाहिजे. तुमचं काय ते ठरवा, पण त्यांनी ठरवलं आपल्याला यायचं आहे. कारण येणारं 2025चं वर्ष अतिशय असं तुडुंब पावसाने भरलेलं असणार आहे, हा त्याचा संकेत आहे. आणि आज एक नवल तुम्ही पाहिलं असेल. कुठलं नवल? 43 वर्षात पहिल्याने ही प्रक्रिया तुम्ही पाहिली. रथ आला, कीर्तनकार रथात आला. काय माणूस आहे प्रकाश जवंजाळ महाराज, प्रकाश महाराज जवंजाळ. आणि आदरणीय आमच्या गावकऱ्यांच्या वतीने ही सेवा ज्यांच्या वाट्यावर आली ते आमचे आदरणीय परमस्नेही आमचे उद्धवराव. त्यांनी प्रकाश महाराज जवंजाळबद्दलचं त्यांचं बरंच प्रेम आहे. आणि त्यांच्या वाट्यावर सेवेचं त्यांनी असं केलंय, या संभ्रमात तुम्ही राहू नका. म्हणजे त्यांचं प्रेम माझ्यावर नाही असं नाही, पण त्यांनी ही जी प्रक्रिया पूर्ण केली ती प्रकाश जवंजाळ म्हणून नव्हे, इतकं पक्क डोक्यात ठेवा. विठ्ठला विठ्ठल. मग त्यांनी ती प्रक्रिया का पूर्ण केली? एवढा मोठा एक उत्साह, आनंद, फटाके, रथ, सनई वाद्य. बँड नाही हा, बँड हे रणवाद्य आहे आणि सनई हे मंगलवाद्य आहे. आता मंगल कार्यक्रमात सुद्धा रणवाद्य सुरू असतं, हे नवलाचीच गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला. बहुतेक शब्द लक्षात आला असेल तुमच्या. कार्यक्रम मंगलात्मक, मंगल कार्यक्रम आहे आणि वाद्य रणवाद्य. त्याला रणवाद्य आपण बँड कशाला म्हणतो? रणवाद्य. इथे मंगलवाद्याची आवश्यकता आहे. पण आज एक कार्यक्रम मंगल असल्यामुळे त्यांनी मंगलवाद्य आणलं. पण या गोष्टीकडे तुमची उत्सुकता आहे का? लक्ष केंद्रित झालेलं आहे. प्रकाश जवंजाळ महाराज म्हणूनच आणलं हो. पूर्ण तुमचा संभ्रम आहे. गोड गैरसमज असू शकतो. काय केलं का समज? उद्धवराव चक्रात आले असतील आमच्या. काय नेमकं काय? नेमका त्यातला केंद्रबिंदू हा आहे की आपल्या विदर्भातल्या माणसाला आमचं जे आराध्य दैवत आहे, आमचं जे कुलदैवत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि आईसाहेब, इथलं एक विश्वस्त पद मिळालेलं आहे. तिथली सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणजे हा माणूस आपल्या गावात आला म्हणजे हा पांडुरंगाच्या मंदिराचा प्रतिनिधी आला म्हणून म्हणून हा सोहळा संपन्न झाला. इतकं आता डोक्यात पक्क ठेवा. असा भाग आहे त्यातला. नाही तर काय महाराष्ट्र दररोज येऊन राहिले. ते प्रकाश महाराज म्हणून नाही, पांडुरंगाचे प्रतिनिधी मंदिराचे इथे आले, हा त्याचा हेतू आहे. कारण पाऊस घेऊन. आणि दुसरा एक भाग तुमच्या लक्षात आला नसेल, काहींच्या मनात असेल काय आज तरी लाईन राहायला पाहिजे होती, असं असेल ना तुमच्या मनात वाटलं असेल ना, आज तरी लाईन पाहिजे होती, लाईट लागायला पाहिजे होते. पण अडचण आली ना नामदेव महाराज. अडचण काय आली? कारण तुम्ही बोलवलं प्रकाशला. प्रकाशाचे शत्रू अंधार आहे. प्रकाश आला रे आला की अंधार धावून येण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याचा शत्रू आहे ना. म्हणून त्या शत्रूला घालवण्याचं कामच प्रकाशचं आहे. इतकंही डोक्यात ठेवा. विठ्ठला विठ्ठल. अरे आज आमचे आदरणीय अनिल महाराज नाही का, चाल तर लयच भारी झाली आहे. आमची पहिली ज्यांनी सुरुवात म्हटली ना ते आमचे बाळ आहे. हां नाही बाळ पहिल्याने बाळ. हे बाळ अतिशय लहान होतं, अतिशय लहान. किती वर्षाचं असेल? 20 वर्ष 25 वर्ष होत गेले त्याला. अतिशय लहान बाळ.
लहान बाळाने चाल म्हटली आणि मी असं म्हटलं तर काय बाळ आहे हे महाराष्ट्रात गाजू शकतं हे त्या दिवसाचं वाक्य आहे आणि ते त्यांनी सार्थ करून ठरवलं हेही तितकंच हे त्या दिवसाचं वाक्य आहे. हे बाळ म्हटलं महाराष्ट्रात गाजणार आहे तर ते आमचे आदरणीय चिले बाळ बाळच आहे. आमचे संभाजीनगर जिल्ह्यात आमचे चिलिया बाळ आहे कन्नड तालुका आणि त्यांच्या जोडीला होते ज्यांची जन्मभूमी सिंदखेड राजा आहे आणि ज्यांनी उभ्या महाराष्ट्रात ज्यांनी क्रांती केली उभ्या महाराष्ट्रात ज्यांनी लोकांना वेड लागलाय उभ्या महाराष्ट्रात ज्यांनी वारकरी संप्रदायाकडे लोकांना आकर्षित केलंय ते आदरणीय आमचे गुरुबंधू रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनात एक विशेष चाली जर कुणाच्या वाटायच्या तर त्या नामदेव महाराजांच्या वाटायच्या हे मी स्वतः ऐकलं आणि पाहिलं सर नामदेव महाराज मात्र भिसे महाराज नवीनच दिसले आज. मग अशी भेटले बारीक माणूस दिसतो महाराज बारीक आहे पण आता इथे उभं राहिल्यानंतर कळलं किती ताकदवार माणूस आहे. माणूस कसा दिसतो त्याच्यापेक्षा तो किती शक्तिशाली आहे हे महत्वाचं आहे. रोहन महाराज भिसे रोहन महाराज अतिशय प्रभावी तुमची चाल त्यांच्यामुळे चांगली वाटली. एवढे मोठे काय गेले होते याने जर धक्का दिला तर काय त्याचा भाग लागतं थोडंफार चढ उतारात जरी आणलं ना धक्का तरी गेलं. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीत काम केलं. चला इतकं तुम्हाला माहीतच आहे तसं सांगितलं एवढं तुम्हाला माहीतच आहे पण तरी ते तुमच्या डोक्यात पक्क राहावं म्हणून सांगितलं दुसरं काहीच कारण नाही. पिकलिया सेंद पिकलिया सेंद पाठ करून ठेवायचा बघा. पिकलिया सेंद कडूपणा गेले पिकलेल्या सेंदाडाचा कडूपणा गेला. किती सोपं वाक्य आहे. आता बघू कोणतं सेंदाडू आहे कधी होतं कधी पाहिलं तुम्ही तुमच्या ध्यानात आणून देणार आहे मी ते. तैसे आम्हा केले पांडुरंगे कोणी केलं कुणासारखं केलं कुणासारखं बस सेंदाडासारखं आहे पिकलेले आहे नुसतं सेंदाडू म्हणून भागणार नाही त्याच्यात अनेक अडचणी आहेत. मग फक्त पिकलेल्या सेंदाडासारखं आम्हाला केलं कोणी केलं पांडुरंग. झालं तयार झालं यांचं आता आणि इतकं जर तयार झालं ना तुमच्याकडचे अनेक मंडळी कीर्तन करू शकते पण मात्र करू नका नाही तर आम्हाला कोणीच बोलवणार नाही. आमची पंचायत झाली होती 2 वर्ष. आता हे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे संतांचे अभंग आहेत. संतांचे शब्द जे आहेत हे शक्तिशाली शब्द आहेत. एक तयाचे बिसाट शब्द सुके म्हणो येती वेद वेद आहे. संतांच्या वाणीतून जे शब्द बाहेर पडतात ना ते प्रत्यक्ष अमृत आहे. म्हणजे शब्द अमृतात्मक शब्द आहेत. अमृतात्मक शब्द अमृतमय वाणीतून जेव्हा संतांचे अमृतात्मक शब्द अमृतमय वाणीतून जेव्हा श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचतात तेव्हा श्रोत्याचं हृदय हे अमृतमय बनतं. ही ताकद ज्यांच्या शब्दात आहे ते संतांचे शब्द आहे. तशी तुम्ही टाळी नाही वाजवली तरी चालेल कारण तुम्ही टाळी वाजवली की आम्हाला गुदगुल्या होतात. वा काय जमलं कीर्तन स्वाभाविकच आहे. पण तसे आपल्या परंपरेत आपल्या रचनेत ते बसत नाही. ज्यांना रचनेत बसवायचं होतं त्यांचा विषय आहे. परत मला काही जबाबदारी माझ्यावर आहे तर मला त्या जबाबदारीने माझं एक एक पाऊल पुढे टाकावं लागेल हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे श्रोत्याचं हृदय कसं बनतं कसं अमृतमय बनतं आहे इतकी ताकद त्यांच्यात आहे. दुसरं एक वाक्य म्हणतोय संतांचे शब्द जे आहेत हे समाजासाठी एक दिशादर्शक आहे.
आपल्या जीवनातील दिशा चुकल्यामुळे आपल्या जीवनात योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपण योग्य दिशेवर आरूढ व्हावं म्हणून संत जगात आले आणि जगात येऊन ते वाङ्मय आपल्या पुढे ठेवलं. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जेरुसई साच भावे वर्ताया, जाडू संतांचे मार्ग आढळाने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव, तेवढ्यासाठी आले. पण आजच्या काळाची थोडी गंमत आहे. ज्यांच्या जीवनातली दिशा चुकली, डोक्यात ठेवलं ना, ज्यांच्या जीवनातली दिशा चुकली ते समाजाचे दिशादर्शक होऊ पाहतात. हीच आजच्या काळाची शोकांतिका आहे. पण खरे दिशादर्शक जे आहेत, ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, चोखोबा, निलोबा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, हे आपले दिशादर्शक आहेत. आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य वैकुंठवासी श्रीगुरु सोमपुरी बाबा, आदरणीय श्रीगुरु शिवपुरी बाबा, हे खरे दिशादर्शक आहे. 156 वर्ष झालेत. हा जो उत्साह आहे लोकांचा, हा त्यांच्या माध्यमातून हा उत्साह आहे. जास्तच आवाज आहे का? तिकडचा जास्त आवाज असला तर माझा आवाज कमी करावा लागेल आणि कमी वेळात थांबावं लागेल, कारण लोकांना कुठलाही त्रास होणार आहे, कुठलाही त्रास होणार आहे. मात्र अभंग तुमच्या पूर्णपणे लक्षात आल्याशिवाय मी थांबणार नाही, हेही तितकंच खरं आहे. घेतलेला अभंग समजला पाहिजे ना. आता उद्या घरी गेलात तुम्ही, आज घरी गेलात, उद्या जर विचारलं एखाद्या मित्राने कुठे गेला होता, कीर्तनाला गेलो होतो, बरं कुणाचा अभंग होता, कोण, आजकाल ते विचारत नाही कोणीच, कोण कीर्तनकार होते. अरे कीर्तनकार कोण? वारकरी संप्रदायाचा कुठलाही कीर्तनकार लहान नाही, जो आहे तो मोठाच आहे. आता नाही का आपलं शिवपुराण कथा सुरू आहे ना, लहान माणसं आहे का मोठे? मोठेच आहेत, मोठे महाराज मोठेच आहेत, आडनाव मोठेच आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायात कोणी लहान नाहीच आहे, पण त्याचं आचरण मात्र चांगलं असावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे ते किती विद्वान आहे त्याला आपल्या क्षेत्रात महत्त्व नाही, किती आचार संपन्न आहे त्याला महत्त्व आहे. वक्ता तो विद्वान असेल, तो किती त्याच्या शब्दफेकीमुळे, म्हणजे त्याच्या शब्दामुळे समाज किती दुरुस्त होईल हे सांगता येणं आजच्या काळात अशक्य आहे, अवघड आहे. पण त्याच्या शब्दापेक्षा त्याचं वागणं जर योग्य असेल तर त्याच्याकडे पाहून हजारो लोक दुरुस्त होऊ शकतात. ही ताकद त्याच्या वागण्यात आहे, म्हणून आपल्याकडचं तेच आहे. आज पूर्ण उभ्या महाराष्ट्रात देशात वारकरी संप्रदायामध्ये कोण ज्येष्ठ आहे, कोण वरिष्ठ आहेत, असं जर कोणाला विचारलं एक नाव सांगा, तुम्हाला सांगता येईल नक्की कोण. आजच्या कालखंडात जर पाहिलं तर आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य आमचे गुरुजी पूज्य मारुती बाबा कुर्हेकर. महाराष्ट्र विरोध करू शकत नाही. कोण मोठं आहे असं जर विचारलं तर हे नाव मोठं आहे अख्ख्या महाराष्ट्रात. म्हणून वारकरी संप्रदायातलं विशेषत्व आहे. चला पुढे. तर हा अभंग जो आहे, आता आभाळ गरजेला म्हणजे आपण चच्चट अभंग सांगितला पाहिजे, आणि माझी व्यवस्था करून ठेवली उद्धवरावनी अगोदरच. नाही तर मग असा विचार करायला लागतो, अजून तयारी झाली नाही मग लांबवाव का आखडाव. तयारी करूनच ठेवली, त्याच्यामुळे काही अडचण राहिली नाही. हे काय तुम्हाला नाही दाखवत, पुढे जातो. तर मी हा मुद्दा तुमच्या पुढे स्पष्ट केला की देवाची पांडुरंगाची शरणागती केल्यानंतर आम्ही, शब्द मी नाही, हा कोणी, अनिल महाराज, आम्ही 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 शब्द आहे. काही ठिकाणी मी शब्द असतो, येथे शब्द कोणचा आहे? आम्ही. आम्हा शब्द आला. पिकलिया सेंद कडोपा न गेले तैसे आम्हा, का तैसे मला, तैसे आम्हा. ज्यांनी ज्यांनी पांडुरंगाची शरणागती केली त्यांना, अनेक वचने आहेत म्हणून आम्हा. म्हणून शरणागती
हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, शरणागती. कारण सर्व शास्त्रांनी जर एकच जर कुठे शुकाचार्याचं एक वाक्य आपल्या पुढे ठेवतो आहे, एक वचन, आलोढ्य सर्व शास्त्रांनी विचार्य पुनः पुनः. शुकाचार्य म्हणतात अनेक शास्त्राचं अध्ययन केलं, विचार केला, पण त्यातून एकच निष्पन्न झालं, फक्त पांडुरंगाची सेवा, पांडुरंगाची शरणागती, एकच पांडुरंग. वेद अनंत बोलिला, अर्थ हेतुकाचे साधिला, विठोबासी शरण जा, निज निष्ठा नाम. म्हणजे विठोबाला शरण जावं एवढाच जीवनातला महत्त्वाचा भाग आपल्यासाठी सांगून ठेवला. बाकीच्या फांद्यात जास्त पडायचं नाही, विठोबाला शरण जायचं आहे. विठोबाला शरण, अहो त्याच्यासाठीच तुम्ही इथे आला. कुणासाठी? पांडुरंगाला शरण जाण्यासाठी. कुत्र्याच्या, मांजराच्या, सर्पाच्या, सरड्याच्या, पालीच्या, घोबडाच्या असे अनेक जन्म तुम्हाला मिळाले, पण अतिशय तुमचा योग चांगला, तुम्हाला मानवी शरीर मिळालं. पुढच्या वाक्यात सांगतोय, तुम्हाला दानच देऊन टाकलं. आता गंमत अशी आहे, दान जे दिलेलं असतं ना त्याचा सदुपयोग केला पाहिजे. का नाही पटत तुम्हाला? कशाचा म्हणतो तुम्हाला मी? दानाचा. दानाचा सदुपयोग केला पाहिजे. हे दानच दिलं प्रमाण. जेने हा जीव दिला दान, बस तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी. दान दिलंय. नवला तुम्हाला वाटलं नसेल कधी, तुम्हाला वाटलं आपल्याला दान दिलं म्हणून आतापर्यंत? नाही. म्हणजे खरी गोष्ट, म्हणजे तुम्हाला जर तसं नाही, सर्व कोणाच्या डोक्यात नाही दान मिळालं, पण अतिशय चांगलं मिळालं. अतिशय चांगलं. किती चांगलं आहे? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीरे साध्य हे केले, शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्म मिळत आहे. शरीर उत्तम चांगले, इतकं चांगलं दिलंय. बरं, नुसतं शरीरच दिलं असं नाही, त्या शरीराला लागणारं ते साहित्य सुद्धा देऊन टाकलं. काय काय दिलं? इंद्रिय हातपाय तपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. त्यातला बारकावा अनिल महाराज लक्षात आलं ना? जेने तू जोडसी नारायण, म्हणजे देवाची प्राप्ती तुला होईल, नारायण तुला मिळेल, जोडल्या जाईल. आणि दुसरं नासे जीवपण भवरोग, म्हणजे अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती होईल. जीवनातलं दुःख संपेल आणि जीवनात सुखाची पहाट निर्माण होईल. फक्त त्या इंद्रियाचा सदुपयोग करून घ्या. वा, देह जे आहे हा देह त्याच्यासाठीच दिला. आता त्यातलं एक आणखी बारकावा तुमच्या पुढे ठेवतोय. देह देवासाठी आहे आणि संसार देहासाठी आहे. अजय वाक्य ऐकलं सर. संसार जो आहे तो कोणासाठी? देहासाठी. आणि देह देवासाठी. असं कसं काय म्हणता तुम्ही? आणि मग जर संसार देहासाठी असेल तर देह संसारासाठी. अशी जर मांडणी केली तर काय अडचण आहे? अडचण येईल. तुम्हाला कोणची अडचण आहे? चटकन तुम्हाला सांगतो, एका वाक्यात सांगणार. गोठा तयार झाला. गोठा, गोठा माहिती आहे ना? झालं का बाळा? टाकलं खाली? सोड सोड, खाली सोड. किडा होता का रे? असे अनेक किडे मध्ये येतात, मग माणसाची अडचण येते. तुम्हाला विनोद वाटेल, हा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय, हा विनोद वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. असे अनेक किडे येतात आणि अशा कडेमध्ये आले की माणूस बरळला, भटकला. आता याची बोलायची इच्छा होती का? मध्ये कीर्तनात ऐकत होता तो कीर्तन शांततेने, कशामुळे बोलला? किड्यामुळे. म्हणजे किडे जवळ येतात आणि माणसं बिघडतात.
असं आहे. म्हणून किड्यापासून माणसाने सावध राहावं. हा किडा आहे ना, मग थोडा बाबा अंतरच जाऊ द्या. तुमच्या ध्यानात आलं तर पुढे जातो. कारण मी जो विषय ठेवून राहिलो तेही तुमच्या लक्षात आला पाहिजे ना. देह कोणासाठी, संसार कोणासाठी, देहासाठी. हां, पण हे पटून राहिलं का खरंच तुम्हाला? जर संसार कोणासाठी आहे, देहासाठी आहे, मग देह कोणासाठी पाहिजे? कसं काय म्हणता तुम्ही? संसार देहासाठी, देह संसारासाठी. असं जर मांडणी केली तर ती गडबड कशी होते तुम्हाला सांगतो मी याच्यावरून सांगितलं तुम्हाला. गोठा, जनावरांचा गोठा ना, आता बहुतेक गोठा राहण्याची शक्यता बरीच कमी झाली. पहिले मांडव होते ना, शेताने मांडव, या दिवसात आता सापडतात? गेले मांडव, गेले. घराच्या समोरचा सडाही गेला. शेणच नाही तर सडा कुठून टाकता, काहीच नाही तर शेणच कुठं सापडणार, अशी आजची अवस्था आहे. त्याच्यावर विश्लेषण जास्त करणार नाही. पण गोठा तयार केला कोणासाठी? गाई, बैलासाठी गोठा तयार केला. केला ना तयार. गोठा कोणासाठी? बैलासाठी, जनावरांसाठी, बैलासाठी. बैल कोणासाठी? गोठ्यासाठी. जमल. बैल कोणासाठी? शेतीसाठी. चालेल, मांडणी संपली. गोठा बैलासाठी आणि बैल शेतीसाठी. तसं संसार देहासाठी आणि देह देवासाठी. विठ्ठल हा मुद्दा स्पष्ट करत होतो. हे सर्व जे दिलंय हे भगवत भक्ती करण्यासाठी. नाही कुठे दुसरीकडे काही मिळणार नाही, मिळेल नाही लागत त्याचा. हे देवे दिला देव भजना, भजनासाठी दिलं हो. आम्ही संसार सोडून द्यायचा काय प्रश्न येईल ना. अख्खं जर ते करायचं असेल तर तसं काही नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम, सुख होईल दुःखाचे, असं आहे. हे त्याच्याकडे जायचं आहे, त्याची भक्ती करायची आहे, त्याची शरणागती करायची आहे. हे त्याची शरणागती करायची आहे, त्याचं चिंतन करायचं आहे. म्हणजे शरणागती करायला त्याचं चिंतन करायचं आहे. आणि मग जर असं केलं ना तरच हे जुळतं, नाही तर जुळत नाही.
अनेक प्रमाण आहे, ते सध्या काय ठेवणार नाही. पण कसं केलं पाहिजेत, काय केलं पाहिजेत, म्हणजे शरणागती करण्यातच विशेष आहे का? मग खरं भाग्य त्याच्यातच आहे. नाही नाही, आम्ही तर पैसा मिळवला, धन त्याच्यात आहे, धन मिळवलं, आम्हाला ते भाग्य आहे. आमचं जमत नव्हतं पण जमलं. आता तर मोठं कठीणच आहे. जमत नव्हतं पण जमलं. कठीणवर काही जास्त बोलत नाही हं नामदेव महाराज, कठीण आहे. पण मात्र एक पक्क डोक्यात ठेवा, आता अख्खा सकाळ ते संध्याकाळ पिणारा जरी असला ना, सकाळ ते संध्याकाळ, पण ते मुलगी देताना तो म्हणतो तो दारू पितो का, मग मी देत नाही, अशी आजची अवस्था आहे. म्हणून जर कोणी नवीन मंडळीपैकी पीत गीत असाल तर तुमचा नंबर लागणं आता अवघड आहे, कठीण आहे. म्हणून जरा सांभाळून चला चला, आता एवढ्यात त्यात कंस मारून घ्या, ते आपल्या चिंतनातला विषय नाही. मग काय विषय आहे तर पैसा मिळाला म्हणजे आमचं भाग्य आहे वाटतं असं तुम्हाला? अहो याच्यात तर पैशावाला बेजार आहे आणि बगर पैशावाला बेजार आहे. त्याच्याकडे नाही म्हणून बेजार आहे आणि याच्याकडे आहे म्हणून बेजार आहे. आहे असल्यानंतर काय बेजार व्हायचं काम आहे? अर्थाना मर्जने क्लेश तथैव परिपालने आये दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकारिणा, अशी स्थिती आहे. एकंदरीत तो बेजारच आहे. म्हणून नाही नाही, मुलगा झाला आता तर चांगलाच योग आला, आता लग्न झालं आता चांगला योग आला, आपलं भाग्यच आहे. खरं आहे ते, खरं आहे की नाही ते आपणच सांगावं. ज्याचा योग आला नाही तो काही सांगू शकणार नाही, आपला अनुभव आहे ना. स्त्री हाती धरता देख वाढे प्रपंचाचे थोर दुःख, गृह पाहिजे आवश्यक भोगार्धेक स्त्रीच्या, त्या गृहाचे गृहसिद्धी पाहिजे धनधान्य समृद्धी. म्हणजे झाल्यानंतरही बेजारच आहे ना. बरं जाऊ द्या, लेकरू झालं तर, पोरगं झालं तर मग वा काय योग आला. पहिल्याने तर असं होतं, पोरगं जर झालं नाही मग जर योग आला ना महाराज, तुम्हाला नसं कळत ते जास्त, तुम्हाला तर लगेच माहीत नसतं. पोरगा झाला की लगेच साखरपान, लगेच नगर भोजन, असं होतं पहिल्याने. आता तसं नाहीच आहे. आता कसं आहे ते काही मी सांगत नाही, पण भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, बस एवढंच. एवढंच सध्या, भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. मग भाग्य कशात आहे? भाग्यवान कुणाला म्हटलं पाहिजे? भाग्यवंत म्हणो शरण गेले पंढरीराया. जे आणि त्याच्यासाठी जो सर्व आहे, ते देवाकडे जाण्यासाठी सर्व योग आहे. आणि अनेक जन्मानंतर योग आला. बहुत जन्मांती जन्मला सिनरा, देव तू स्वेरा खरी आता बापा स्वैताचा स्वार्थ, अनर्थाचे अर्थ संडे आता कुठे कल्पनेची वाट. मार्ग आहे नीट पंढरीचा, दुसरा कुठला मार्ग नीट नाही. नको त्या मार्गाने जाऊन फसू नका. मार्ग नीट तोच आहे आणि तेथेच तुम्हाला सुख मिळणार आहे. ते म्हणजे काय, त्याची भक्ती केल्यानंतर, त्याची शरणागती केल्यानंतर तो काय करेल, तो काय देईल, त्याने काय केलंय. आम्ही शरणागती केल्यानंतर त्याने काय केलंय ते एका दृष्टांतासह अभंगाच्या पहिल्या चरणात.
मजा आहे, काय आनंद आहे. पण हा आनंद फक्त 2 दिवस संध्याकाळी आणि तिसऱ्या दिवशी सकाळीच आहे. आता दिवस उरले असतील. आजचं ठीक आहे, आज तर माझी इच्छा होती बाहेरच्या लोकांनी आता यायला नको, कारण आभाळ गडगडत आहे. शेवटी निसर्ग आहे. नाही नाही आम्ही कीर्तनाला चाललो ते काय होणार आहे, या फालतू गोष्टीत काय उपयोग नाही. हां, शेवटी निसर्ग आहे, आपण सांभाळलं पाहिजे. हां, तो त्याचं काम करेल. उगाच नाही आम्ही चाललो आता आणि आम्ही देवाच्या कामाला चाललो ते काय करेल तो, याच्यात तर जास्त बेजारी आहे. कुठं चांगलं काम करणाराच्या पुढे अनेक समस्या असतात, वाईट काम करणाराच्या पुढे समस्या कमी असतात. सज्जनाला आयुष्यात जास्त त्रास होत असतो, दुर्जनाला आयुष्यात कमी त्रास होत असतो. ज्याला चांगले मार्क मिळवायचे त्याला जास्त बेजारी असते, ज्याला नापासच व्हायचं त्याची काहीच बेजारी नसते. आलं ना तुमच्या ध्यानात? का नाही रे? आलं ना ध्यानात? बस त्याची काय अडचण आहे. गतिरोधक त्याच गाडीला आहेत, जी गाडी सुरू आहे चालली तिला आहे. ज्याला योग्य स्थानावर पोहोचायचं आहे तिला गतिरोधक आहे. जी गाडी उभीच आहे तिला कशाचे गतिरोधक आले. संघर्ष समस्या ह्या चांगल्याच्या जीवनात असतात. रावण वनवासात गेला नाही, कोण गेलं? प्रभू रामचंद्र गेले. दुर्योधन दुःशासन घरीच होते, जाव कोणाला लागलं. इतकं तर डोक्यात ठेवा. आपले लोक म्हणतात कधी कधी मी तर पंढरपूरची वारी करतो, मी तर बाळकरी आहे, ज्ञानेश्वरी वाचतो, आणि असं कसं झालं. अरे ते त्याच्यासाठीच झालं की तू पुन्हा थांबतो का, योग्य दिशेने चालतो. समस्या निर्माण जरी झाली तरी थांबायचं नाही. हा वारकरी संप्रदायाचा संदेश आहे. आणि तुम्ही तर आत्ताच सांगितलं निसर्ग आहे ना, आपण जरा थांबवलं पाहिजे, हे आपल्यासाठी सांगितलं. साधू संतांचं तसं नव्हे. जरी हे आकाश वरपडोप आहे, भानुदास महाराज म्हणजे हे त्यांचं जीवन तसं आहे. पण आपला अंदाज पाहून आपण सांभाळलं पाहिजे ना. अरे आम्ही तसेच आहे, जे होईन ते होईन. अरे जासाल ना कायमचे, उद्याच्या भविष्यात काही करायचं ना तुम्हाला, जाऊ द्या. काय सुरू आहे आपलं? नाही तर तुम्ही करा वटवट, आम्ही नाही बरगट. हा कीर्तन कसं झालं एकदम खास, काय सांगितलं तेवढं ध्यानात नाही. नाही तर कीर्तन असं कीर्तनच नाही ऐकलं, अशी स्थिती आहे. वाक्य ध्यानात आलं. कोणतं प्रमाण होतं अगोदर? तुम्ही कोणतं प्रमाण म्हणलं आता? पहिलं ना, पहिलं चरण. अभंग किती चरणाचं आहे? कोणाचा अभंग आहे? बस इतकं ध्यानात आलं तर आता पुढे चालतात. तुकाराम महाराजांचा अभंग आहे हे पहिलं चरण. त्याच्या अगोदर काय विषय ठेवला? देवाची शरणागती, देवाची भक्ती, देवाचं नामस्मरण, देवाची शरणागती. त्याचा परिणाम देवाची भक्ती केल्यानंतर, देवाची शरणागती केल्यानंतर त्यांनी काय केलं? तैसे आम्हा केले पांडुरंगाने. म्हणजे आपण भक्ती कोणाची केली, शरणागती कोणाची केली, आणि दुसऱ्याची करून उपयोगच काय आहे? माम एकम शरणम व्रज. मला एकट्याला शरण आहे, दुसऱ्याला जाऊन काही उपयोग नाही. किंवा तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा, दुसऱ्याकडे जाण्याचा काही प्रयत्न करू नका. आपण केली पांडुरंगाची. आता आम्ही म्हणजे साधू संतांनी, आम्ही म्हणजे त्यांनी, आपला काही सध्या धरू नका त्याच्यात, साधू संतांनी. मग त्यांनी केली. मग त्यांनी कसं केलं त्या देवाने त्यांना? उदाहरण काय सांगितलं? पिकलिया सेंद, तत्काला सेंद नाव असलं पाहिजे. पिकलिया सेंद कडूपणा गेले. सेंदाणाचा कडूपणा गेला केव्हा? अगोदर कसं होतं? कडू. ठीक आहे, पाहिलं की तुम्ही? तू पाहिलं नसन पाहिलं रे भाऊ? आता ते पहिले नाहीच येत. आता शरण्या पाहिल्या असतील. शरण्या वेगळ्या आणि सेंद वेगळं. हा, सेंद पाहिलं का? असं एवढं झाडं असतं, पाहिलं ते इतकं लांब असतं, पाहिलं का? नाही, आता सध्या दिसूनच राहिलं. पहिले फार होते, तुम्ही पाहिले असतील जुन्या मंडळींनी. असं मोठं इतकं झाड, एवढं लंब,
साळीच्या पाटात चिपड्या जमिनीत असायचं, एवढं लांब, एवढं मोठं असायचं. अगोदर तुम्ही पाहिलं का नामदेव महाराज? नसेल पाहिलं बघतो. हा नाही, खरं जे आहे ते नसेल पाहिलं. तुम्ही पाहिलं का? तुम्ही मराठवाड्यातले का? हां, म्हणूनच पाहिलं असेल तुम्ही. आमच्याकडे जरा फरक आहे. नाही असू द्या, असू द्या जे आहे ते. पण असं एवढं जाड, पण अगोदर ते छोटं असतं, अगोदर लहान असतं. मग अगोदर लहान जेव्हा असतं तेव्हा ते रंग कसा असतो त्याचा? हिरवा. आणि पिकल्यानंतर पिवळा. जेव्हा हिरवा असतं तेव्हा कडक असतं का नरम असतं? हिरवं. तसं हिरवं बरंच कडकच असतं. त्या कडकलाच नरम करायचं असतं. कोणाला? हां, हिरव्याला. त्या समजा ते हिरवं आहे, हिरवा अगोदर रंग कसा आहे? हिरवा. पिकल्यानंतर पिवळा. अगोदर कडू का गोड? कडू. आता पिकल्यानंतर गोड. अगोदर कडक का नरम? हां, कडक. आता असं आहे वा. नाही तर बस ते जर नुसतं तसंच राहिलं ना, तसंच तर काय होतं माहिती आहे का? एक आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य सांगायचे तत्कालात. ते म्हणायचे, लाटणे ऐसा न लवे, पाथरू ऐसा न द्रवे. असं एखादा माणूस टाईट असतो का नाही, या क्षेत्रात सुद्धा कडकचं कसं व्हायला पाहिजे? नरम. कडकचं नरम. चालला असा टाईट. अरे असा असून उपयोग नाही, असं असलं पाहिजे. असं आहे, असा भाग आहे. पण ते असं केव्हा होतं माहिती आहे तुम्हाला? असं असं केव्हा? जेव्हा पिकलं तेव्हा. बस संपलं विषय. हे समजून घ्या. बऱ्याच गोष्टी यातल्या काही वाक्य असे असतात समजूनच घ्यायचे असतात. त्यातलं सर्वात जास्त सांगता येत नाही. कुछ तुम समजो, कुछ हम समजते, बस इतनाच आहे. म्हणून हिरव्याच्या ऐवजी पिवळं होणं महत्वाचं आहे. कडकच्या ऐवजी नरम होणं महत्वाचं आहे. कडूच्या ऐवजी गोड होणं महत्वाचं आहे. अगोदर कसं आहे ते माझा? कडू कडू. आता आम्ही कसे झालो? गोड. नंतर ते पिकलं ना, पण काही काळ जाऊ द्यावा लागला. हां, सध्या अशी गंमत असे, कशालाच काळ जाऊ द्यायचा नाही. आज केलं की उद्या झालंच पाहिजे. संपलं. कोणतंही पेरलं की निघलंच पाहिजे. का अजून निघलं नाही का पीक? नाही नाही, किती महिने झाले? नाही, ते 2 महिन्याचं आहे ना. एखाद्या महिन्याचा आणा ना. आता पेरलं केलं का मालच जसं दम धरणं भाऊ. कोणत्याही गोष्टी दमच पाहिजे ना. जाऊ दे बाबा, 7, 8, 9 महिने 10 महिने काय असेल ते मग येऊ दे ना. पण त्याच्याकरता वेळ घालवावा लागतो. वेळ तसा वेळ त्या शेंदाच्या बाबतीत वेळ गेला. मग नंतर तर लयच मजा असते त्याची. असं उलतं ते उलतं पाहिलं असेल ना तुम्ही. असं उललं की मग ते चिरा, मग त्याची मजाच काही वेगळी. अहो, मी खाऊनच 40 वर्ष झाले. 45 वर्षाच्या अगोदर खाल्लं. त्याच्या 45 वर्षात भेटलंच नाही अजून. बरं, महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. आता तेलंगणात असतो, कर्नाटकमध्ये असतो, इकडे पलीकडे आपले हे जे मध्य प्रदेश आहेत, गोव्यात आहेत, म्हणजे मध्य प्रदेशात आहे, गुजरातमध्ये प्रवास आहे, सर्व दूरवर प्रवास आहे. पण ते काही अजून भेटूनच नाही राहिलं. जाऊ द्या, नाही काय भेटे ना, ते भेटो का ना भेटो, कसं केलं हे सांगा. आहेच का अजून? हा, आता माझ्यावर प्रसन्न, पण यायच्यावर अप्रसन्न आहे ना. काही जे घरी आहेत त्यांना असं वाटतं की आता खरं म्हणजे आज अनेकांची इच्छा आहे की आपण गेलं पाहिजे. तसं दररोज तुमच्याकडे कुठे कमी नसतं, अर्गच्च समाज असतो. आणि कीर्तनकारही त्या तोला मोलाचे आहेत. आजचं कीर्तन, आजचं तर वास्तविक माझा थोडा वेगळा फरक आहे. मला ना ताल, मला ना स्वर, मला ना अभ्यास, मला ना वक्तृत्व, काहीच नाही. बरं, फक्त उद्धवाचं प्रेम आहे म्हणून आलो आहे, काहीच नाही. आणि त्या पांडुरंगाला काय वाटत असेल मला माहीत नाही. त्यांनी जवळ घेतलं हा महत्त्वाचा भाग आहे. त्याने जवळ घेतलं, का घेतलं, कसं घेतलं मला माहीत नाही. मग असे सहज तुमच्या दोघांशी बोलता बोलता गंमत सांगितली ना मी, की माझ्या उभ्या आयुष्यात देवाचे माझ्यावर इतके उपकार आहेत. सर्वावरच आहे. शरीर दिलं म्हणजे उपकार पहिल्याने,
नंतर वारकरी संप्रदायात आणलं, हे देवाचे उपकार. नंतर पुन्हा वारकरी संप्रदायातला एक भाग जो आहे साधू संतांनी मांडलेला, ते उपदेशक आहेत. कोण? संत तुकोबा आहेत, ज्ञानोबा आहे. कधी कधी आम्हाला वाटतं आम्हीच उपदेशक आहे, आम्ही उपदेशक नाही. आता समजा मी अनुवादक आहे, संत हे उपदेशक आहेत आणि आम्ही त्यांचे अनुवादक आहेत. पण कधी कधी आम्हाला वाटतं आम्ही लय उपदेश करू राहिलो. काय ढेकळाचं आपल्यात काय ताकद, उपदेश करायची ताकद? त्यांच्यात ताकद होती, त्यांच्यात शक्ती आहे, त्यांच्यात ते सामर्थ्य त्यांच्यात आहे, आमच्यात नाही. बस. पण असं नसून सुद्धा, आता माझ्यासारखं तर काहीच येत नसताना सुद्धा तुमच्या एवढ्या मोठ्या सप्ताहात, तुमचा सप्ताह म्हणजे लहान थोडी आहे. अहो यज्ञ महाराज नामदेव, हा यज्ञ अनिल महाराज. नुसतं कीर्तनच नाही, ते इथे अन्नदानही फार मोठं आहे. नाही म्हटलं तर 15 ते 18, 20 क्विंटल दररोजचं अन्नदान आहे. गंमत थोडी आहे. 15 क्विंटलच्या आत कधी नाहीच आहे. म्हणजे यज्ञच आहे, हा मोठा यज्ञ या ठिकाणी सुरू आहे. आणि शेवटसुद्धा शेवटच्या दिवशी तसाच यज्ञ आहे. म्हणजे आता 3 तारीख आहे का? 2 का 3 आहे का? त्या दिवशी दिंड्या येतात ना आपल्याकडे, बऱ्याच दिंड्या येतात. म्हणजे यज्ञ असं मला सांगायचं आहे. म्हणजे इथे ज्ञानाचा यज्ञ आहे, नामाचा यज्ञ आहे आणि अन्नदानाचा यज्ञ आहे. स्वामी सप्ताहातलं तुमच्या माहितीसाठी सांगतो बापू, सप्ताहात जे केलेलं असतं ना अन्नदान किंवा कोणचंही दान जे सप्ताहात केलेलं असतं ना, आयुष्यात कमी पडत नाही, हा लक्षात ठेवा. नाही ना, बिलकुल कमी पडत नाही. सर्वांनी डोक्यात ठेवा पक्क. कारण माझ्या आयुष्यातला एक अनुभव आहे, अगदी एका वाक्यात मांडणार आहे. फक्त एका वाक्यात मांडला पाहिजे, सांगितलं पाहिजे काही गोष्टी अनुभवाच्या. तर एक अनुभव असा आहे की जवळजवळ त्याला 28 वर्ष झालेत महाराज, नामदेव महाराज 28-30 वर्ष होऊन गेले. 30 वर्ष सहज संपून गेलेत त्या गोष्टीला. तर मी सहज एका सप्ताहात गेलो, म्हणजे मिटिंगसाठी. ते लोक म्हणजे या पण महाराज तुम्ही बसायला, असं गेलो बसायला. असं बसता बसता एक माणूस माझ्याजवळ बसलेला होता. तो त्या गावचा दाजी होता. दाजी समजतो ना तुम्हाला, मेवणा. लोक अहो दाजी तुम्ही घ्या पंगती. महाराज तुम्ही त्याला सांगा. आता मला काय माहिती याच्याकडे काहीच नाही म्हणून, याच्या दाजीकडं ते गंमत घेत होते. हां, ते म्हणे त्यांना सांगा पाहुण्याला पंगत यायची. म्हटलं पाहुण्याकडे नाही म्हणतात. मी म्हटलं. मग त्यांनी विचार केला, प्रकाशबासारखा एक माणूस 30-35 वर्ष झाली त्या गोष्टीला म्हणतो ना पंगत घ्या, सांगितलं नाही यांनी, प्रकाशबाने सांगितलं ना, आपण घेतली पाहिजे. पण त्या माणसाच्या आयुष्यातला प्रसंग सांगतो नामदेव महाराज, मी अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं माझ्या. त्याने पंगत तर घेतली, घरी गेल्यानंतर सांगितलं की सप्ताहातली एक पंगत आपल्याकडे आहे, तर किती लोक राहणार आहेत? हां, ते म्हणे 50-60 लोक राहतील म्हणतात. पण त्यांना काय करायचं आहे? त्या बाईने विचार, म्हणजे काहीतरी वरण भात चपाती करावं लागेल. घरात गव्हाचा दाणा नाही महाराज, डाळीचा दाणा नाही, पैसे काही नाही. त्याच्या डोळ्यातून फक्त अश्रू आले. बायको जवळ, बाई म्हणे रडू नका, काहीतरी मार्ग काढा. म्हणून त्याने बराच प्रयत्न केला त्या काळात, पण लवकर काही मेळ लागत नव्हता. एकाला त्याने सांगितलं तुमच्या महिन्यानं राहतो, फक्त मला पैसे द्या, मला पंगत करायची आहे. पुढचा माणूस तयार झाला. ते म्हणजे नको महिन्यानं राहू बाबा, पण एकतर राहत ठेव की तू पैसे माझे मला परत दे. त्याने पंगत घेतली महाराज, अनिल महाराज सत्य बोलतोय. त्याने पंगत घेतली आणि पंगत घेतल्यानंतर 12 वर्षात 13 वर्षानंतर माझी भेट झाली त्या गावात. त्याला म्हटलं का हो कसं चाललंय काय? म्हणजे एकदम चांगलं महाराज. म्हटलं मग ते माझी पंगत आहे सप्ताहातली, तुम्ही यावर. म्हटलं किती लोक राहणार आहेत? आता अगोदरचा प्रसंग मला माहिती होता. ते म्हणजे काही नाही, 1000 लोक आहेत माझ्या पंक्तीवर. म्हटलं चांगलं आहे. हां, त्याने माझी इच्छा आहे अजून जास्त असावे. म्हटलं का? ते म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं, त्याने आठवण दिली, तुम्ही सांगितलं तर पंगत घ्या, काही कमी पडणार नाही. तर त्या दिवशी पंगत घेतली तर माझ्या डोळ्यातून अश्रू होते. अनेकाकडून पैसे आणले, माझी पंगत झाली. पण आज जे आहे तर मी आज एका क्षणात, एका दिवशी कधी माझ्याकडे पंगत आली 5000 लोकांना मी कोणाचे पैसे न आणता जीव घालतो. ही ताकद जी आहे ही तुमच्या शब्दातली आहे, ही वारकरी संप्रदायाची ताकद. असं आहे महाराज. म्हणून कधी कोणी कसर ठेवू नका, कसर ठेवूच नका. सप्ताहातलं वाटतं म्हणजे काही माणसं असतात गावातले, काय रे काय राहू द्या सप्ताह. मग आता तर कोरोना झाला, आता यंदा पाणीच नाही पडला, काय द्यायचं काही काम नाही. पण हे डोक्यात ठेवा, संतांचे शब्द फार मोठे असतात. आपला अनुभव माहिती तुम्हाला. तुम्ही तर मोठं काम केलं आपल्या सिंदखेडच्या सप्ताहात. तुम्हाला थोडा थोडा आठवतो का? 2006 मधला तुम्ही सरपणाचं काम तुमच्याकडे होतं उद्धाराकडे.
बाकीच्यांच्याकडे अनेक कामं होते. त्यातला एक प्रसंग मांडतो, जे तुमच्या ध्यानात यावा म्हणून मांडतो. आषाढीच्या वेळेला स्वानंद सुख निवासी जोग महाराज संस्थेत मामासाहेब दांडेकरांच्या हॉलमध्ये एक बैठक झाली आणि व सप्ताह कराच सिंदखेड राजाला हा विषय आला. मी म्हटलं काय हरकत नाही, करू, माझ्यावर जबाबदारी आली. म्हटलं करू, काय अडचण नाही. पण म्हटलं महाराज मोठे बाबा होते. म्हटलं मोठे बाबा म्हटलं तिथे पाणी फार कमी पडतो. वस्तुस्थिती होती त्यावेळेची, 2006ची गोष्ट आहे. म्हटलं 4ला 5ला पाणीच नव्हतं ना, तळ्यात बिन पाणी नव्हतं तिथल्या. तर म्हटलं सप्ताह जर पाऊस झाला नाही चांगला तर मग सप्ताह मात्र ठिकाण आपल्याला बदलावं लागेल. मोठे बाबांनी पांडुरंगाच्या साक्षीनी, मोठे वैकुंठवासी मोठे बाबांनी मामासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर मोठे बाबा म्हटले, प्रकाश तू एक ध्यानात ठेव की यावेळेला सिंदखेड राज्यात पाणी कमीच पडणार नाही, सप्ताहाचं हो म्हण. मग मी शब्द दिला, काही हरकत नाही, पाणी कमी पडलं नाही. हा संतांच्या शब्दाचा प्रभाव आहे. सत्य वाक्य तुमच्या पुढे मांडलं आहे. अनेक जण साक्षीदार आहे, अनेक जण पुरावेदार आहे. चला पुढे. अजून शेदाडू सुरू आहे ना. कसं झालं शेंदाडू नंतर? हा पहिलं कसं होतं? कडू. आता बस तेवढ्यावर बोलतो, बाकीचं काय बोलणार नाही आता, कारण वेळ जास्त होऊन गेला. कडू याचा अर्थ असा आहे, भेदात्मक भाव असणे म्हणजे कडूपणा आहे. द्वैतात्मक भाव असणे म्हणजे कडूपणा आहे. जीवनात दुःख असणं म्हणजे कडूपणा आहे. मग तो मोठा माणूस असो की त्याच्या जीवनात दुःख आहे. का दुःख आहे? गरीबाला अंगावर घ्यायला पांघरून नाही, थंडी वाजती म्हणून झोप येत नाही. कुणाला? गरीबाला, म्हणून तो दुःखी आहे. आणि मोठ्याला झोप लागत नाही म्हणून तो बेजार आहे. दोघं बेजार आहे का नाही? याला थंडी वाजती म्हणून बेजार आहे आणि त्याला झोपच लागत नाही म्हणून तो बेजार आहे. दोन्हीची अवस्था आहे. म्हणजे बेजार म्हणजे याचा अर्थ लक्षात आला का? जीवनात दुःख आहे, जीवनात दुःख आहे. आणि दुःख असणं म्हणजेच कडूपणा आहे. दुःख असणं म्हणजे द्वैतात्मक भाव आहे. दुःख असणं म्हणजे परिच्छिन्न भाव आहे. दुःख असणं म्हणजे उपाधीवर नजर आहे. म्हणजे ज्याची नजर उपाधीवर आहे त्याच्या जीवनात दुःख आहे. ज्याची नजर वस्तूवर आहे त्याच्या जीवनात गोडपणा निर्माण झाला. बस एवढंच वाक्य तुमच्या लक्षात आलं असावं. म्हणून जीवनातलं दुःख संपलं म्हणजे जीवनातला कडूपणा संपला. मग कोणता भाव आला? गोडपणा आला. गोडपणा म्हणजे सर्व दूरवर सुख निर्माण झालं, हा त्याचा अर्थ आहे. सुखाची पहाट झाली, सर्व सुखच आहे जीवनात. म्हणजे कस काय सुख आहे? अरे कडूपणा गेला ना. भेदभाव तोडून घेतला, प्रेमाचा गरळा, भेदभाव संपला, द्वैतात्मक भाव संपला. म्हणजे मी माझेपणा संपला, मी माझेपणाचा फराळ केला, आता तो बिलकुल शिल्लक राहिला नाही. आता मीपणा नाही, माझेपणा नाही, जीवनातलं दुःख कायमचं संपलं, हा त्याचा अर्थ आहे. मग आता जर जीवनातलं कायमचं दुःख संपलं तर जीवनात आनंद निर्माण झाला, हा त्याचा अर्थ आहे. पण दुःखाला मूळ कारणीभूत असणारे हे थांबवले, हा त्याचा अर्थ आहे. हे आता पुढे आलेच नाही. दुःखाला कारणीभूत असणारं कोण आहे? सर्वात मोठं इच्छा ही सर्वात मोठी कारणीभूत आहे. कोण? इच्छा संपत नसते. एक वाक्य पक्क आठवा. संसारातली इच्छा संपत नसते आणि परमार्थातली इच्छा शिल्लक पक्क डोक्यात ठेवा. ज्याच्या पुढे पूर्णविराम त्याला म्हणतात परमार्थ आणि ज्याच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह त्याला म्हणतात संसार. जो कधीच संपत नाही तो संसार आणि जो कधी शिल्लकच पुढे राहत नाही, संपून जातो, तो परमार्थ. पण तुम्ही इच्छेबद्दल बोलता ना, इच्छेबद्दल. पण इच्छा जी आहे, इच्छेचं जे इच्छा म्हणजे काम म्हणजे इच्छा. इदम मेषात इच्छा काम शब्दित, हा असं शास्त्र असं म्हणताय. इच्छेला काम असं म्हटलंय. मग ती इच्छेमुळे कोण निर्माण होतं? क्रोध. इच्छा अपूर्ण राहिली तर क्रोध, इच्छा पूर्ण झाली तर लोभ. पण हे जे तिन्ही जे आहेत विकार, हे सर्व दुःखाला कारणीभूत आहे. पण संतांचे विकार जे आहेत ते पांडुरंगाने एक काम केलं, ते जागेवरच बसवले, पुढे चालूच दिले नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला? सर्व दूरवर आनंदाची पहाट निर्माण झाली, सर्व दूरवर आनंद निर्माण झाला. त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात Come on,
गायक वादक भेटले ना असं वाटतं 4 तास कीर्तन केलं आहे. तसं मी 5-5 तास करतोय कधी कधी. बरोबर अनिल महाराज. हां, तुम्हाला आश्चर्य वाटेल सर्वांना सुद्धा. आणि मी गावातसुद्धा सांगू शकतो 9 वाजता काल्याचं कीर्तन सुरू केलं की दुपारी 2ला संपलेलं कीर्तन आहे. 2ला कोणी उठत नाहीच आहे. कारण कीर्तनातून लोक उठतात असं मी ऐकतो कधी कधी, पण मला पाहण्यात अजून आले नाही. मी आयुष्य आता अनेक वर्ष झाले त्या क्षेत्रात काम करतो आहे, पण लोक कीर्तनातून उठतच नाहीत असं मला वाटतं. हां, आता काही काही लोकांचं आहे कीर्तनातून लोक उठले जरी तरी त्या गावात पुढच्या वर्षी फोन करतात. ते हो 2 महिने अगोदरच करतात. कोणाकोणाचे कीर्तन घेतले, आपलं कीर्तन घ्यायला लागेल ना. अरे तो अख्खं टिपवाची जप्त झालं ना, लोक उठून गेले अर्धे. ते माणूस पुढचा माणूस म्हणतो घ्यायचं होतं तुमचं कीर्तन, पण ते आता काही पुढच्या वर्षी घेऊ आता. मग ते म्हणतो कोणीतरी चाबी मारली. आता कोण चाबी मारली रिकाम आहे, याच्या कीर्तनातून लोक उठून गेले. कशाला लोक थांबतील आणि कशाला घेतील याचं कीर्तन, असं होतं ना कधी कधी. जाऊ द्या म्हणजे ध्यानात ठेवून जाऊ देत सर्व गोष्टी. तर लगेच जाऊ दे नका, ध्यानात ठेवत चला. ज्याचं डिपॉझिट जप्त लागलं त्याला थांबवायचा. पुढे कामक्रोध लोभ निमाले. कारण माझा वेळ संपलेला आहे. त्याचं कारण असं की आपलं नेहमीचं कीर्तन जे आहे ते 8:30 ते 10:30 असतं. म्हणजे नियमानुसार वेळ माझी संपली, पण तरी 10-5 मिनिट तुमच्याकडून घेतो, जास्त नाही घेणार. 10-15 मिनिट घेतलेच पाहिजे. आता लोक म्हणतात अनिल महाराज, आता मी अनेक गावाला जातो का नाही, लोक म्हणतात महाराज 2 तास कीर्तन जरी केलं ना, लोक म्हणतात महाराज प्रकाश महाराज जरा बिघडलंच खातं, चुकलं जरसं. मला वाटतं आता काहीतरी आपलं चुकलं असेल, काही चुकतं. ज्याला कमी येतं त्याचं चुकत असतं. मग तेव्हा म्हटलं काय झालं काय. नाही तुम्ही अजून 1 तास कीर्तन केलं असताना अर्धा तास तरी जमतच होतं. म्हटलं कसं काय, ते आमच्या गावचे लोकच उठले नव्हते का, उठून गेल्यानंतर बंद करायचं होतं. अगोदर थांबलेलं पुरतं ना. जाऊ द्या. कामक्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. त्यांनी काम क्रोध लोभ जे आहेत हे पांडुरंगाच्या कृपेमुळे ते निमाले, जागेवरच बसले. कामक्रोध बंदे खाणी, तुका म्हणे दिले धोनी, इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावी. कामक्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, थांबवलेच. आणि हे तिघं लयच आगाऊ आहे. कोणते तिघं माहिती तुम्हाला? काम क्रोध आणि लोभ, हे तिघं. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोधस तथा लोभस तस्मात् देतात त्रयं त्यजेत. होय वैरीच आहेत. गीतेमध्ये स्पष्ट सांगितलं हे वैरीच आहे आपले. आणि देवाने तर लय डायरेक्ट सांगितलं. कोणी देवाने. देव काय म्हणतात माहिती का, हे तिन्ही जीवी जवळ जागती तोरी निकयाची प्राप्ती, हे माझे कानची नाईकती देवही म्हणे. हे तिघं जर असले ना, हे तिघं देवाची प्राप्ती शक्यच नाही. काम तर काम असं आहे. काम म्हणजे काय सांगितलं मी आता एवढं तुम्हाला. काम म्हणजे इच्छा. काम म्हणजे काय पाठ केलं. काम म्हणजे इच्छा. इच्छा म्हणजे काम. अहो सोपंच आहे, पक्क झालं की झालं. काम म्हणजे इच्छा, इच्छा म्हणजे काम. इच्छा ही अतिशय बेजार करते माणसाला. समजा एखादा माणूस आहे, चालूच असते, थांबतच नाही. मला पदवीधर व्हायचं आहे, अपेक्षा आहे, झाला पदवीधर, इच्छा होती, काम संपलं. आता नोकरी लागली पाहिजे, नोकरी लागली, काम झालं. आता लग्न झालं पाहिजे, इच्छा संपली नाही. आता पोरगं झालं पाहिजे, बाळ झालं पाहिजे, इच्छा संपली. इकडं तसंच आहे. सरपंच झालं की तो म्हणतो मी पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे, पंचायत समिती झाल्यामध्ये जिल्हा परिषद झालं पाहिजेत, जिल्हा परिषद झाल्यामध्ये आमदार झालं पाहिजेत, आमदार झालं ते म्हणतो मी राज्यमंत्री झालं पाहिजेत, राज्यमंत्री झालं तो म्हणतो मी कॅबिनेट झालं पाहिजेत, कॅबिनेट झालं ते मुख्यमंत्री झालं पाहिजेत. आणि अख्खे बेजारच, अख्खे बेजार म्हणजे समजलं तुम्हाला. बाकीच्याच काय सांगत नाही. मुख्यमंत्र्याला वाटतं एखादा गट फुटून जाईल का काय, आणि महाराष्ट्र त्याच्यातल्या आघाडीवर आहे. अख्ख्या देशात एखादा गट फुटेल का काय म्हणजे त्याला ती चिंताच आहे. एखादा गट फुटेल का, दुसरा येईल का, दुसऱ्याचं नाव येईल का, दुसऱ्याचं पुढं सरकेल का, त्याच्यात नुसता बेजार आहे. मिळलं नाही का पण तरी कसं आहे, बेजारच आहे. ते जाऊ द्या. बाकीचं बाळ झालं, आठवलं का नाही, चालूच आहे. शेवटचंच वाक्य सांगतो. मरू टेकले शरीर तरी व्यवहारीचा धीर क्षेत्र
पाया शोधून बांधी घर पुत्र पौत्र नंदावया. बाबा सांगतात म्हणजे इच्छा संपतच नाही. इच्छा कुठली? परमार्थातली का संसारातली? इच्छा संपत नाही. हे झालं की ते झालं की ते. बरं इच्छा तर समजा एका टायमाला एखाद्या माणसाचं लय काम केलं यांनी, फुल काम. कोणतं काम आहे तुम्ही ज्याचं त्याचं ते पाहा. हां, कोणाचं शेतातलं सहकार्य केलं असतं, कोणी व्यापारात सहकार्य केलं असतं, कोणाला आमदार व्हायला सहकार्य केलेलं असतं, काही ज्याचं त्याचं वेगळं वेगळं असतं. आणि इतकं काम केल्यानंतर एक ज्याचं काम पडलं, काम करणाराचं त्याच्याकडे गेला आणि ते म्हणतो भाऊ इतकं काम होतं माझं, तितकं काम करून द्या बरं तुम्ही, इतकं काम होतं. ते म्हणतं नाही ते जमतच नाही ते. हा म्हणतो मी लय काम केलं हो तुमचं, ते तुमचं बरोबर आहे पण ते जमतच नाही ना. हा म्हणतो आता नाही जमत का, मग दाखवू पुढच्या वेळेला. चलटी का राहिली? चलटी म्हणजे रोज वाढला ना, रोज वाढला. आणि लोभाचं तसंच आहे. समजा एक माणसाकडे एक माणूस गेला, पैशाचं काम पडलं 10,000चं, नवरा बायकोचा विचार झाला तुम्ही असं करा त्या काकाकडे जा. नाव काय घेतली कोणाचं, कारण कोणाचं नाव घेतलं की उद्या त्याचंच नाव घेतात लोक. पण कीर्तनात समजा एखाद्याचं नाव घेतलं ते आले का सावकार असं म्हणतात लोक. काकाकडे जा. बायकोने सांगितलं ते म्हणजे बरं जातो, पण ते जरा सांभाळून, हां 10,000चं काम आहे सांभाळून. ते हो पायथून विचार करून रस्त्यात निघाला. काकाचे संबंध चांगले होते, काका चांगले होते. गेला मग त्यांनी विचार केला रामदेव महाराज. त्याला असं वाटलं चिलियाजी, त्याने असा विचार केला आपल्याला 10,000चं काम आहे ना, मग जर नाही मिळले तर मग त्यापेक्षा किती म्हणा 5च म्हणू. 5 म्हणले की झालं का, पुढे पाहू मग काय करायचं. केला, घरात बसला. राम राम. ते कसे आले रामभाऊ? ते काय नाही पैशाचं काम होतं. किती पैशाचं काम आहे? ते 5,000चं. ते आत गेला आणि पैसे घेऊन आला. देत त्याला पैसे. खुश झाला, बेजार आहे देऊ. काय चुकलंच, काय चुकलं? 10च म्हणायला पाहिजे होतं. आता काय म्हणताय ना, उतरला नाराजीतच उतरला. घरी गेला, बायको भेटली. जमलं का? होतं जमलं, पण 5,000 जमलं, 10 म्हणायला पाहिजे होते. बायको म्हणते तुम्हाला कोण डोकं आहे का? मग डोकं आहे का म्हणणार एकच असतं, दुसरं कोणी म्हणत नाही तुम्हाला डोकं आहे का म्हणून. तुम्हाला डोकं आहे का, तुम्हाला समजतं का, तुम्ही 10च म्हणायला पाहिजे होते. ते मला वाटलं घेतलं काही नाही. आता पहा आणा 5 कुठून, ते कुठंच सापडत नाही. बेजार झाला का राहिला. आणि एकाकडे 5,000 मागितले तिकडे असताना त्याने काही दिले नाही. हा म्हणे नाही दिले ना दाखवतो तुला, मग देतो पेटून. पेटवणारे झाले. आता पेटवणारी संख्या बरीच वाढली. विजवणारी संख्या वाढली पाहिजेत ना, विजवणारी संख्या जास्त वाढली पाहिजे. आता विजवणारी संख्या कमी व्हायला लागली आणि पेटवणारी जास्त व्हायला लागली. कुठे गेले संस्कार, कुठे गेले संस्कृती, कुठे गेली माणुसकी? जाऊ द्या, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आता. पण हा काम अतिशय कठीण आहे. काम म्हणतात ना, कोतवाले म्हणतात ना त्याला, कोतवाल काय म्हणतात त्याला? कामाचे कोतवाल अरे हराची भयराई त्याशी, असं काम आहे हा. कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. वैरी आहे असं त्याचा अर्थ. मग अशी मी वैरी शब्द वापरला. विद्येन मिह वैरिणम, वैरी आहेत. म्हणजे हे तिन्ही जे आहे ना, काम क्रोध लोभ, त्याच्यात एक वाक्य पुन्हा सांगतो आणि पुढे जातो. असं वाक्य पुढे जाता जाता पुन्हा कामात क्रोधो भिजाय, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात श्रुतिभ्रंशः, श्रुतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे कामात क्रोध वाढतो आणि क्रोधात श्रुतिभ्रंश होतो आणि त्याच्यात माणूस संपतो. म्हणून काम क्रोध लोभ जे आहेत त्याला थांबवलं पाहिजे. काम क्रोध लोभ नाही का, अनेक प्रमाणे थांबतो. काम क्रोध लोभ निमाली ठाईची. आता पुढे काय झालं? अवघे आनंदाची सृष्टी झाली. सृष्टी आनंदाची झाली. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात, श्री संत शांतीब्रह्म नाथबाबांच्या जीवनात, नाथबाबांच्या जीवनात एक प्रसंग असा निर्माण झाला ज्यावेळेला त्याला पूज्य श्री संत जनार्दन स्वामीची भेट आणि ज्या सेवा झाली. सेवा सर्वात महत्त्वाची आपल्या क्षेत्रात. सध्या लोकांना सेवा नको वाटते. सेवा हा दारवंटा. सेवा दारवंटा म्हणजे दरवाजाचे सेवेचा. सेवा केल्याशिवाय काहीच नाही. नाथबाबांनी सेवा केली आणि ज्या वेळेला
त्याने उपदेश केला, काना वचनाची भेटी सरीचीच वस्तू उठी. त्यावेळेला श्री संत शांतीप्रभू नाथबाबांच्या जीवनात हा एक आनंद उफाळला, एक आनंद निर्माण झाला. त्याला असं वाटलं हे त्रैलोक्य जे आहे सर्व आनंदाचंच आहे, हा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला. हे नाथबाबांचं प्रमाण अशा प्रकारचं. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद झाला, म्हणून अवघी आनंदाची सृष्टी झाली. आता यातला बारकावा फक्त अनिल महाराज प्रसंगी म्हणतोय. सृष्ट्या दोन प्रकारच्या, एक जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी. जीवसृष्टीला शब्द प्रयोग आणखी वेगळा मांडला, मनोमय सृष्टी आणि ईश्वरसृष्टी. मनोमय सृष्टी ही दुःखाला कारणीभूत असते, जीवसृष्टी दुःखाला कारणीभूत असते, ईश्वरसृष्टी दुःखाला कारणीभूत नसते. आणि एकदा का हा साक्षात्कार झाला, जिकडे तिकडे परमात्माचा हा भाव निर्माण झाला, तर मग त्यावेळेला अवघी आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी आनंदाची झाली. आणि त्याच क्षणात हा एक भाव निर्माण झाला, आठवही गेला आणि नाठवही गेला. आठवे नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, आठवे नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. आठव गेला नाठव गेला, त्यातली प्राथमिकता आपल्याकडे ठेवतो आहे. जागृतीतला आठव गेला आणि सुषुप्तीतला नाठव गेला. त्याच्यापेक्षा पुढच्या वाक्यात सांगतोय, जीवनातली नेणीवही गेली आणि जाणीवही गेली. जाणीव नेणीव गेली आणि शेष. आठव नाठव गेले. हां, गेले, आठव गेले, नाठव गेले, भाव गेले, अभावही गेले. आता काय गेलं? गेले भाव आहे तुमच्याकडे, भाव गेले, त्याचं काही जास्त बोलणार नाही. भाव गेले, काय म्हणतात नाही आले पाहिजे, काय म्हणतात नाही नाही आणून देऊ. ह्या दोन्ही गोष्टीला काही फारसं महत्त्व नाही असं मला वाटतं. त्यांनी शेतकऱ्याला हे ज्ञात करून द्यावं, हे अडचणीचं आहे, हे सोयीचं आहे, अशा पद्धतीत हे पीक घ्या, हे बी उपलब्ध करून घ्या आणि मग तुम्हाला भाव मिळेल, अशा पद्धतीचं मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. जसं काही गोष्टी या जागतिक लेवलवर असतात, जागतिक लेवलवर, पण तरीसुद्धा असं कोणी म्हणतं नाही वाढले पाहिजे, कोणी म्हणतं नाही आम्ही वाढून देणार आहे, काही तथ्य नाही त्या गोष्टीत.
म्हणून जे सोयीचं असेल, जे योग्य असेल, खर्च कमी करण्याकडे भर देणं आवश्यक आहे. खर्च कमी करण्याकडे भर देण्याची गरज आहे. म्हणजे तोच नफा असं समजावं लागेल. खर्च कमी करा आणि किंबहुना जे पिकं आपल्याला उत्पादन देतात त्याचं आपण परिशीलन करा. सरकार कोणाचंही असो, त्यांनीसुद्धा शेतकऱ्याला असं अवगत करून देण्याची आवश्यकता आहे. हे पीक जर तुम्ही लावलं, हे पेरलं, तर तुम्हाला जास्त उत्पादन मिळू शकतं किंवा ज्याचं जास्त उत्पादन मिळेल असे बियाणं शासनाने उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. मी या मताचं. एवढं का सांगितलं माहिती तुम्हाला? कारण मी शेतकरीच आहे. ही पोटातली आग आहे शेतकऱ्याच्या. कोण कोणाचा पक्ष, कोण कोणत्या पक्षाचं, हा काय विषय नाहीच आहे. फक्त सरकारांनी याचा विचार करणं ही काळाची गरज आहे किंवा यांना योग्य दिशा देणं हा महत्त्वाचा भाग आहे. चला पुढे जातो. गेले भाव म्हणून शब्द वापरला. भावही गेले आणि अभावही गेले. काय अर्थ असेल? असणे भाव म्हणजे असणेपणा, अभाव म्हणजे नसणेपणा. असणेपणाही गेला आणि नसणेपणाही संपला. मग काय झालं? त्याचा परिणाम झाला स्वयमेव पांडुरंग. पांडुरंग झाला. याचा अर्थ असा आहे, त्याचा आनंद काही वेगळा आहे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधोणी सांडिले. म्हणजे पांडुरंग झाला याचा अर्थ असा, जीवनातली विषमता संपली. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जीवभाव संपला, जगत भाव संपला. आता जिकडे तिकडे हरिदेव जगत जगदेव हरी को भिन्नो नैव मती ते परमार्थ गती. जिकडे पाहिलं तिकडे परमात्माच आहे. हे समजतं श्री वासुदेव. ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव हा जिकडे तिकडे, जिकडे पाहिलं तिकडे जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. पण केव्हा होईल? झाला अंगे देव जो आपण तयासे जन अवघे देव. म्हणून झाला स्वयमेव पांडुरंग. आणि हे जीवनातलं स्वयमेव पांडुरंग होणं हे जीवनातलं खरं भाग्य आहे. अभंगाच्या चौथ्या नावे म्हणे जाई संसारी जन्म जाई याची लागी. याला खरं भाग्य म्हणतात. जो आपला जन्म जो मिळाला ना हा याच्यासाठीच मिळाला. बस संसारी जन्म जे याची लागी. बस आता त्याच्यावर चिंतन मांडणार नाही. याच्यासाठी जन्म मिळाला. खरं जीवनातलं भाग्य आहे. एका वाक्यात म्हणतोय, भारतात जन्म मिळाला आपण भाग्यवान आहोत. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती आहे. आणि भारतात मिळाला हे तर महत्त्वाचंच आहे. पण भारतात मिळून जे राष्ट्र सर्वात मोठं आहे त्याच्यात मिळाला. कोणतं राष्ट्र मोठं आहे? महाराष्ट्र. महा. बाकीच्या कुठल्याच राष्ट्राला महाशब्द नाही. आपल्या महाराष्ट्रात महाशब्द आहे.
आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, जेव्हा केव्हा देशात समस्या उभ्या राहतात तेव्हा महाराष्ट्राच्या मार्गदर्शनातून देश चालतो. पहिल्यापासून अनेक छत्रपती शिवाजी महाराज असोत की अशा अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्राच्या मार्गदर्शनात दिशादर्शनात अख्खा देश चालतो. कारण त्याचं कारण असं आहे की ही संतांची भूमी आहे, ही नैतिकतेची भूमी आहे, ही विचारवंतांची भूमी आहे असा त्याचा. म्हणून हा महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला. वारकरी संप्रदायात आपण आलो आहे, माळकरी झालो आहे. सप्ताहात आदरणीय पूज्य सोमपुरी बाबांच्या सप्ताहात आपल्याला सहभाग नोंदवता आला, ही सुद्धा आपली भाग्याची स्थिती आहे. म्हणून त्या संतांच्याच कृपेने आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे आणि जीवनात कृतार्थ व्हायचं आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या पुढे मांडतो आहे. आणि राहिलेल्या 5-7 मिनिटात दुसरा एक विषय तुमच्या पुढे ठेवतो आहे, अति महत्त्वाचाच आहे. पण आता तुका म्हणे भाग्य आणावे म्हणे जाई, संसारी जन्मे जाई याची लागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. देवाची शरणागती केल्यानंतर देवाने काय केलंय याचं वाक्य, हे वाक्य प्राथमिक, याला म्हणायची प्रस्तावना. अनिल महाराज याला म्हणायची प्रस्तावना. त्यात किती बोलावं पण प्रस्तावना म्हणजे कसा अभंग तयार झाला एक. त्याच्यानंतर कसं केलं मग त्याला उदाहरण सांगितलं. तैसे आम्हा केले पांडुरंगे. कशासारखं केलं? शेंदाडासारखं. पांडुरंगाने आम्हाला तसं केलं आहे. बरं, आणखी जे अडचणीचे जे आहेत ते जागेवर बसवले. जे आपले शत्रू कोण आहे आपल्या जीवनात? काम क्रोध लोभ हे जागेवर बसवले. त्याचा परिणाम काय झाला? जीवनात आनंद निर्माण झाला. किंबहुना आठव गेला नाठव गेला, भाव गेला आणि असणेपणा गेला, जाणीव गेली नेणीव गेली. आणि मग परिणाम काय झाला? पांडुरंग झालो आम्ही, देवच झालो हा त्याचा अर्थ आहे. आणि जेव्हा देव होतो ना तेव्हा पूर्ण जग जे आहे ते देव वाटते. आणि याच्यासाठीच आपल्याला इथे जन्म मिळाला. संसारी जन्मी जे याच्यासाठी जन्म मिळाला. आणि हे जीवनातलं खरं भाग्य आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाचे झाले. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, पंढरपूर क्षेत्र आहे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव, शास्त्राने हा भाव आणि वडिला असं पंढरपूर क्षेत्र आहे. या पंढरपूर क्षेत्रामध्ये आमची जी समिती आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, कारण 28 परिवार देवता आहे म्हणून शब्दप्रयोग झाला विठ्ठल रुक्मिणी मंदिरे, म्हणून मंदिरे शब्द आला. बाकीच्या देवता आहेत. जसं तुम्हाला उदाहरणादाखल विष्णुपद आपल्या मंदिराचं स्थान आहे, काळा मारुती आपल्या मंदिराचं स्थान, एक माहितीसाठी सांगितलं असे 28 आहे म्हणून मंदिरे शब्द वापरला. आम्ही जेव्हा पोहोचलो तिथे तर त्यावेळेला एका वर्षाचं उत्पन्न 21 कोटी होतं. आता आपलं या गेलेल्या वर्षात आपलं उत्पादन 67 कोटी झालं आणि येणाऱ्या वर्षात किमान 77 कोटी होईल अशी स्थिती आपली तिथली आहे. आणि पहिले तिथे जेवण होतं पण वरण भात गोड पदार्थ भाजी असं होतं. मी म्हणलं आमच्या विदर्भातल्या लोकांना असं चालत नाही, मग कसं पाहिजे? मग वरण भात चपाती भाजी असं जेवण आपण सुरू केलं. संध्याकाळचं जेवण नव्हतं महाराज, तो नक्की पाहायचं जेवण नव्हतं. दुपारी 12 ते 2 असा प्रसाद मिळायचा. पण आपण संध्याकाळचंही जेवण सुरू केलं. म्हणलं खिचडी कधी आणं, पण काहीतरी द्या. मग खिचडी सुरू केली. त्यावेळी खिचडी म्हणलं कधी कधी बेसनपोळी करा, मग बेसनपोळी. 3 महिने असं चाललं. मला आता वरण भात चपाती द्या ना. मग आता दुपारी वरण भात चपाती भाजी चांगलं जेवण आणि संध्याकाळी सुद्धा चांगलं जेवण विनामूल्य असतं. आपलं गोशाळासुद्धा अतिशय चांगली आहे. आपण जाण्यापूर्वी म्हणजे आपण जेव्हा पोहोचलो तेव्हा आपले कर्मचारी परमनंट नव्हते. आता आपले कर्मचारी 250 कर्मचारी आपले परमनंट केले आमच्या समितीने. म्हणजे मी एकट्याने केले असं नाही, आमच्या अध्यक्ष आमच्या सहअध्यक्ष सर्व समितीने सरकारच्या सहकार्याने सर्व परमनंट अशा प्रकारचे. आता 7वं वेतनसुद्धा त्यांना लागू झालं. त्यांचं विमा पॉलिसीसुद्धा आपली काढली. आणि यात्रा काळात जर तेवढ्या 5 किलोमीटरमध्ये कोणी जर वारलं, जर अडचणी आल्या यात्रा काळात आषाढी आणि कार्तिकीच्या वेळेला सुद्धा 5 किलोमीटरमध्ये तुम्हाला माहीत असावं म्हणून आपण विमा संत त्यांचा काढलेला आहे. 2 लाखाचा विमा त्याला ताबडतोब आपल्याकडे मिळेल. जर काही अडचण आली तिथे माणूस संपला तर
बाकीच्या बाबतीत सुद्धा अधूनमधून गेला आणि संपला तरीसुद्धा त्यांना येण्याची म्हणजे येण्या जाण्याच्या खर्चासाठी आपण मंदिरातर्फे ताबडतोब 10,000 रुपये देतो. म्हणजे अशा अनेक सुविधा आपण आता निर्माण केलेल्या आहेत. आणि बाकीच्या सुद्धा आता मंदिरातले कामं तुम्ही पाहिले असतील, अतिशय चांगल्या पद्धतीत कामं चालू आहे. स्कायवॉकसुद्धा अतिशय चांगला होणार. मध्ये काही अडचणी टेंडरच्या आल्या होत्या, पुन्हा आपण टेंडर आता सरकारने काढला. असं अनेकविध सोयी ज्या आहेत, सुविधा ज्या आहेत, ह्या वाढवण्याचा आपला सतत प्रयत्न अशा प्रकारचा आहे. चांगल्या पद्धतीत झालं पाहिजेत असा आपला हेतू आहे. त्या पद्धतीने पंढरी क्षेत्राचं काम अतिशय चांगल्या पद्धतीत सुरू आहे. वारकरी महामंडळाचे आमचे आदरणीय तालुकाध्यक्ष उद्धवराव आहेत, त्याच्या बाबतीतसुद्धा आपण अनेक आंदोलनं केले. अंधश्रद्धेच्या बाबतीत ज्यांचं म्हणणं होतं हेच कायदे लागू करा, आपण त्यातले काढले. जे आवश्यक होते ते ठेवले, जे अनावश्यक होते ते आपल्याला अडचणीचे होते ते पूर्ण काढून टाकले. मग आपण मंजूर करायला लावलं. गोवंशाहत्येच्या बाबतीत यथा कदाचित तुमच्यातलं कोणी असेल, तुम्ही असू शकता. आपण 13मध्ये जबरदस्त आंदोलन केलं, अनेक आंदोलन केले. तर 14मध्ये गोवंशाहत्याबंदीचा कायदा लागू झाला. गोसेवा आयोग करावं म्हणून आपण प्रयत्न केले. आता या 4-6 महिन्यात गोसेवा आयोग लागू झालं. आणि आता गोशाळा ज्या आहेत तर त्यातल्या अगदी खात्रीने त्याच्यात एका गाईला 50 रुपये एका दिवसाला देण्याचा निर्णय आपण घेण्याला भाग पाडलं. सरकारने तो घेतला. मला वाटतं परवाच्याच दिवशी 25 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या गोशाळेला आता पाठवून दिलेत, हा त्याचा अर्थ आहे. अशा अनेक कामं संघटनेच्या माध्यमातून आपण सतत करत राहतो, हा त्याचा अर्थ आहे. बस पुरे. दुसरा मुद्दा एवढाच आहे. आता माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, सर्वांना. मी आलो आहे, बरं आभाळ गरज थांबलं का? थांबलं, जाऊ दे. 11 वाजत आले ना, आता काय थांबलं तरी काय करता त्याला. आता तुम्ही सज्जन लोक आहात, आमच्या माय मावल्या असो, तुम्ही सर्व सज्जनच आहात. तर मला असं वाटतं मी आता आलो तर तुम्ही काहीतरी मला दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि मग चांगल्याच माणसाला मागावं लागेल ना, का बाकीच्यांना कसं मागून कसं काय देतील? ते जे आसुरी संपत्तीवाले आहेत ते आपल्याला कसं देतील? आपलं ऐकणारे कोण? दैव संपत्तीवाले. म्हणजे तुम्ही सज्जन लोकच आहे. असं नाही म्हणणार मी तुम्हाला. यथावकाश यथाशक्ती दान करा. काय इच्छा आहे तुम्हाला विचार, काय हरकत नाही ना. तुम्ही म्हणजे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विचारतो, चालेल ना? दान करा. हां, थोडंफार याने दिलंच पहिले. आता मी थोडं थोडं तुम्हालाही मागतो, फरक होऊन जाईल ना. तयार आहे ना? मागू मग मागू. मागायचं एवढंच आहे, जे अनावश्यक व्यसनं कोणाला असतील तर ते माझ्या पदरात टाका. प्रवासात घाट लागला तर मी तिथे सोडून देईल, पण व्यसन सोडा हा माझा मुख्य मुद्दा आहे. व्यसन अतिशय घातक असतं. जे आवश्यक आहे ते नक्की घ्या, पण जे अनावश्यक आहे ते घेऊ नका. समजा मी तुम्हाला असं विचारतो, सर आवश्यक का अत्यावश्यक? अत्यावश्यक, आवश्यक. समजलं तुला? तू समजलं काय? तर बघू, आता आपण बोलायचं, घाबरायचं नाही. आवश्यक आहे, अनावश्यक आहे, बस नमुना सांगितलं तुम्हाला. जे आवश्यक आहे तेच घ्या, जे अनावश्यक आहे ते सोडा, आणि त्याचा फायदा फार होतो. मी नमुना तुमच्या पुढे उभा आहे. नमुना